परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त परिपूर्ण मराठी व्याकरण स्टार डिजिटल आपल्यासाठी घेऊन आलेले आहे। परिपूर्ण मराठी व्याकरण, मराठी भाषेचा उगम व व्याकरण, मराठी भाषेचा व्याकरण व उगम, प्रश्न सराव संच, सराव प्रश्न आपल्याकडे आहेत। सराव प्रश्न असे आहेत की जे प्रश्न नेमके तुम्हाला फक्त 10च असणार, तर नेक्स्ट आपण प्रश्नाकडे वळूया। क्वेश्चन खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषेपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे तर असे आपल्याला पर्याय दिलेत। कानडी, प्राकृत, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, प्राकृत। आपल्या जे चौथं ऑप्शन आहे प्राकृत ते उत्तर आहे। प्राकृत हे ह्याचं क्वेश्चनकडे वळूया आपण। मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। श्याम मनोहर कौतिकराव ठाले पाटील, नरेंद्र जाधव, रंगनाथ पठारे। तर याच्यातलं चौथं उत्तर आहे, चौथं जे दिसत आहे पर्याय तुम्हाला रंगनाथ पठारे हे याचं उत्तर आहे। स्क्रीन जरा बारीक झालेली आहे, त्यामुळे मला सॉरी, स्क्रीनची जी आहे ना, स्क्रीनचा जरा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे माफ करा। पुढच्या वेळेस तुम्हाला चांगला स्क्रीन देईल मी, थोडी जरा बारीक झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण। क्वेश्चन खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? तिसरा प्रश्न आहे हा। मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी, पारशी, संस्कृत, गुजराती, उर्दू, कानडी, मल्याळम, संस्कृत, गुजराती, बंगाली, मराठी, तेलुगू, कानडी, मल्याळम। तर ह्याच्यातलं जे उत्तर आहे आपलं मराठी, हिंदी, संस्कृत, पर्याय नंबर 1 आहे, हे याचं उत्तर आहे। तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया। नेक्स्ट क्वेश्चन आपला चौथा आहे, पण त्यात असा प्रॉब्लेम झालेला आहे की चौथा म्हणून तिसराच प्रश्न आलेला आहे तिथं, नंतर दुरुस्त करू आपण। खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या? खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या? संस्कृत, तेलुगू, कानडी, मल्याळम हे जरा अवघड शब्द त्यामुळे बोलता येत नाही। तमिळ, हिंदी, कानडी, मराठी, उर्दू, तेलुगू, फारसी, मल्याळम आणि तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम हे चौथं उत्तर आहे। ह्याचं चौथा जो प्रश्न आहे ते उत्तर आहे ह्याचं। तर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? 5वा क्वेश्चन आहे तमिळ, मराठी, संस्कृत, उडिया। तर खालीलपैकी मराठी भाषा अभिजात भाषा नाही, त्यामुळे दुसरं जे पर्याय आहे त्या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय मराठी। तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया। नेक्स्ट क्वेश्चन हा 6वा आहे। मराठी व्याकरणवर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? कानडी, संस्कृत, इंग्रजी, संस्कृत, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी, पोर्तुगीज। तर याचं उत्तर आहे दुसरं इंग्रजी, संस्कृत। तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण। 7वा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन 7वा आहे। योग्य विधान ओळखा। गंगाधर शास्त्री फडके यांना पहिल्या मुद्रित व्याकरण मान जातो। दादरला पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी तसेच अवघ्या व्याकरणकर्ते म्हणतात। तर यात आपल्याला 4 ऑप्शन दिलेत। अ बरोबर, ब चूक, अ चूक, ब चूक, दोन्हीही चूक आणि दोन्हीही बरोबर। चौथं ऑप्शन दोन्हीही बरोबर याचं उत्तर आहे 7व्याचं। तर आता आपण 8व्या क्वेश्चनकडे वळूया। तर 8वं क्वेश्चन काय आहे ते बघूया आपण। 8वा क्वेश्चन असा आहे। क्वेश्चन 8वा आहे। व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार? फक्त 1, 3, फक्त 3, 4, वरील सर्व, फक्त 1 व 4। तर आता ह्याचं उत्तर आहे तिसरं, वरील सर्व। तर ह्यात सर्व बरोबर आहेत। व्याकरण लेखन खालील प्रकार कोणते?
तर हे सर्व प्रकार आहेत, वरील सर्व प्रकार आहेत. त्यामुळे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा थोडाच क्वेश्चन आहे. 9वा क्वेश्चन जो आहे तो आपण कंटिन्यू करूया. 9वा क्वेश्चन जो आहे, बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असे तर लेखी भाषा ही स्थिर व ताठ असते. तर स्थिर ताठ असते. तर पहिलं आपल्याला पर्याय दिला आहे पूर्णार्ध बरोबर, अर्धरात, उत्तरार्ध चूक. पूर्ण विधान बरोबर आहे, पूर्ण चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्ण विधान चूक. तर दुसरा जो पर्याय आहे पूर्ण विधान बरोबर आहे, ते याचं उत्तर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन हा 10वा आहे. हा खूप भारी प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषा राजभाषा दर्जा प्राप्त आहे? 1 22, 2 24, 3 23 आणि 4 26. तर हा प्रश्न सगळ्यांनाच माहीत असेल. तर 22 भाषा राज्यभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर 22 भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे आणि पुढचेही व्हिडिओ आपल्याला मिळतील असेच. तर बघत रहा स्टार डिजिटल स्वाध्याय. इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ नेक्स्ट टायमाला देतो, तुम्हाला मिळून जाईल.